नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात महाशिवरात्री विशेष, महाशिवरात्रीचे महत्त्व किंवा थोडक्यात कथा, महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, हे व्रत कसे करावे, तसेच या दिवशी काय करावे, पूजेचा योग्य मुहूर्त कोणता, अशी महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती. सर्वप्रथम आपण पाहूयात महाशिवरात्रीचे महत्त्व काय किंवा थोडक्यात कथा. ज्यावेळी समुद्रमंथन झाले होते त्यावेळी बऱ्याच गोष्टी निर्माण झाल्या व त्याच वेळी हलाहल हे विष निर्माण झाले. या विषामध्ये संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करण्याची ताकद होती. या संकटाला फक्त भगवान शिव हे नष्ट करू शकत होते. म्हणून त्यांनी हे विष प्राशन केले व हे विष इतके शक्तिशाली होते की त्याने महादेवांनाही त्रास झाला व त्यांचा गळा निळा झाला. यामुळे भगवान शिव यांचे नाव निळकंठ असे पडले. त्यांच्या गळ्यासाठी देवांनी व वैद्यांनी त्यांना रात्रभर जागण्याचा उपाय सांगितला. तेव्हा देवांनी रात्रभर नृत्य संगीत चालू राहील असे नियोजन केले. या देवांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला व या घटनेने सृष्टीवरचे मोठे संकट टळले. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात. आता आपण पाहिले महाशिवरात्रीचे थोडक्यात महत्त्व. तर महाशिवरात्रीचे व्रत का केले जाते किंवा हे कसे करावे हे आपण पाहूयात. महाशिवरात्री. एकदा पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की असे कोणते व्रत आहे की ज्याने मृत्यूलोकातून मुक्ती मिळेल. तेव्हा शंकरांनी सांगितले की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मुक्ती मिळेल. तसेच या दिवशी शंकर पार्वतीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. आता आपण पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठावे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला सर्वप्रथम पूजेच्या वेळेस पाणी घालतात. यानंतर चंदनाचा लेप लावला जातो. यानंतर पंचामृताने स्नान घातले जाते किंवा दुधानेही स्नान घालतात. यानंतर शिवलिंगावरती दूध वाहिल्यानंतर याला भस्म लावतात. यानंतर महादेवाच्या पिंडीवरती बेलाची पाने वाहतात. बेलाची पाने म्हणजे 3 पानाचं 1 बेलाचं पान अशी पाने वाहिली जातात. ही पाने 108 नावे घेऊन महादेवाची नावे घेऊन 108 पाने वाहतात. महादेवाची 108 नामावलीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. शिवलिंगावरती बेल वाहिल्यानंतर शिवामूठ वाहावी तसेच फूल वाहावे. महादेवाला धोत्र्याचे फूल किंवा पांढऱ्या रंगाचे फूल वाहावे. मनोभावे नमस्कार करावा. आरती म्हणावी. महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. या दिवशी उपवास केला जातो. आता आपण पाहूयात महाशिवरात्री कधी आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी दिवशी महाशिवरात्र असते. यावर्षी 26 फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी महाशिवरात्री आहे. या दिवशी सकाळी 11:08 यानंतर चतुर्दशी समाप्त होते. 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 पर्यंत आहे. आता आपण पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीची जी पूजा करतात त्या पूजेचा मुहूर्त. 27 फेब्रुवारीला 12:09 ते 12:59 पर्यंत रात्रीच्या पूजेचा मुहूर्त आहे. आता आपण पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते स्तोत्र मंत्र जप करावा. महाशिवरात्र या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच 12 ज्योतिर्लिंगांची नावे घ्यावीत किंवा 12 ज्योतिर्लिंगाचे सौराष्ट्रे सौमनाथांचे हे स्तोत्र म्हणावे. तसेच या दिवशी महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा. शिवलीला अमृतमधील अध्याय वाचावेत. शिवमहिम स्तोत्र म्हणावे. शिवपुराण पठण करावे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.